नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। परभणी येथील संविधान प्रतिकृती विटंबना प्रकरणी झालेल्या आंदोलनात न्यायालयीन कस्टडीमध्ये आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू झाला होता। परभणी शहरात 10 डिसेंबर रोजी परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली होती। त्यानंतर झालेल्या घटनेमध्ये पोलिसांच्या मारहाणीत 16 डिसेंबर रोजी सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू झाला होता। कोम्बिंग ऑपरेशन करून आंबेडकरी युवक, नागरिक, महिलांना पोलिसांनी मारहाण केली होती। या घटनेतील पोलिसांची नावे समोर असतानाही त्यांच्यावर अद्यापपर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता। फॉरेन्सिक अहवालात सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीत झाला असे स्पष्ट झाले होते। या प्रकरणी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती। या संदर्भात आज दिनांक 3 जुलै रोजी न्यायालयाने आरोपी पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या वतीने ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी उच्च न्यायालयात युक्तिवाद केला। न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे परभणी येथील वकील संघाने देखील स्वागत केले आहे। यावेळी वकील संघाच्या वतीने आज 4 जून रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आतिषबाजी करून या निर्णयाचे स्वागत केले। न्यायालयाच्या निर्णयाने कस्टोडियन डेथ सारख्या प्रकरणात न्याय मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे, अशी प्रतिक्रिया वकील संघाच्या सदस्यांनी दिली। परभणीतील वकील संघाने या आंदोलनात निरपराध आंदोलक तरुणांच्या बाजूने न्यायालयीन लढा उभा केला आहे आणि यानंतर जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत हा लढा चालूच राहणार आहे, अशी प्रतिक्रिया दिली। आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या पोलिसांवर गुन्हे दाखल करण्यासाठी विविध आंबेडकरी पक्ष संघटनांनी मोर्चे, आंदोलने मोठ्या प्रमाणात केली होती। न्यायालयाने दिलेल्या आजच्या निकालामुळे वंचित बहुजन आघाडी जिल्हा परभणीच्या वतीने समाधान व्यक्त करत आनंद साजरा करण्यात आला। यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील मगरे, अविनाश सावंत, तुषार गायकवाड, युसुफ कलीम, सय्यद मुझफ्फर, यशवंत सोनवणे, प्रमोद आंबोरे, प्रमोद कोटे आदी पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी जिल्हा वकील संघाच्या वतीने या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली। अत्यंत महत्त्वाची गोष्ट या प्रकरणामध्ये सांगावीशी वाटते ती अशी की माननीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी स्वतः हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयामध्ये चालवलं। प्रत्येक तारखेला ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर स्वतः या प्रकरणामध्ये उपस्थित राहून अत्यंत चांगल्या प्रकारची, अत्यंत अभ्यासपूर्ण अशा प्रकारची मांडणी माननीय उच्च न्यायालयामध्ये केली आणि माननीय उच्च न्यायालयाला हे स्पष्ट दाखवून दिलं की या प्रकरणामध्ये सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू हा पोलिसांच्याच मारहाणीमुळे झालेला आहे। सुरुवात ज्यावेळी आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद।